इथे त्यात पहिली समस्या, सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिक. त्याच्याबरोबर पाणी आणि रस्ते आहेत. महिलांची सुरक्षितता हा पण एक मोठा मुद्दा आहे. सध्याच आम्ही वाकडमध्ये वाकड ऑलिम्पिक सारखे खेळाचं आयोजन केलं, ऑलिम्पिकचं आयोजन केलं. त्याच्या मागचा हेतू एवढाच होता की वाकडमध्ये जर एखादं मूल यशस्वी झालं तर तेच पुढे आपल्या इंडियाला, आपल्या भारताला रिप्रेझेंट करू शकतं. आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक सगळाच विकास झाला पाहिजे. त्या अनुषंगाने हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजन केला होता की ज्या डेडिकेशनने ते काम करतात, जे क्रेज आहे सतत जनतेसाठी काही ना काहीतरी करत राहणं आणि माझ्या प्रभागाचा विकास करणं, ही तिची धडपड आहे ना, ती मला खरं तर फार भावली आणि त्याला मी प्रेरित झाले. राजकारणातली कुठल्या अशा पर्सनॅलिटी आहेत त्या तुम्हाला आवडतात आणि त्यांच्यासारखं तुम्हाला काम करायचं? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सुषमा स्वराज आहेत, बर, ते मला फार आवडतात. नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण प्लेट्सअपवर पाहतायत की महानगरपालिका निवडणूक सुरू झालेली आहे आणि चर्चेतील माजी नगरसेवक असतील, काही इच्छुक उमेदवार असतील, यांचा राजकीय प्रवास असेल आणि जे या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर ते कुठले मुद्दे घेऊन जात आहेत, कुठला अजेंडा घेऊन जात आहेत, त्यांना काय करायचं आणि मतदारांनी का त्यांना मतदान करावं या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारतोय. शिवाय त्यांचा राजकीय प्रवास काय राहिलेला आहे त्यावर थोडक्यात आपण प्रकाश टाकतोय. आज माझ्या सोबत आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रभाग 25 वाकड, पुनावळे, ताथवडे या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर या निवडणुकीला सामोरे जात आहेत. कुठले प्रश्न, कुठले मुद्दे, कुठला अजेंडा घेऊन त्या मतदारांच्या पुढे चालतात यावरच मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई, तुमचं खूप खूप स्वागत लेट्सअप मध्ये. आणि काय सांगाल, अशी माहिती भेटली की तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाताय, तर काय भावना आहेत आज? खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावरती. माझा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 25 वाकड, ताथवडे, पुनावळे, ह्या संपूर्ण प्रभागाला मी एक कुटुंबाच्या दृष्टिकोनाने पाहते आणि कुटुंबाचा विकास कसा होईल हेच माझं ध्येय आहे आणि हाच माझा अजेंडा राहणार आहे. कुटुंब कसं बरं? इथला प्रत्येक रहिवासी हा माझाच आहे, कारण की ते माझ्या इथे राहतात, माझ्या प्रभागात राहतात, तर ते माझे कुटुंबीयच आहेत. बर, नक्कीच. की मग तुम्हाला आता तुम्ही कुटुंब म्हणतायत, तर मग कुटुंबामध्ये काय काय समस्या आहेत किंवा या प्रभागामध्ये काय समस्या आहेत, असं काय जाणवतं बरं तुम्हाला? इथे त्यात पहिली समस्या, सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिक. त्याच्याबरोबर पाणी आणि रस्ते आहेत. महिलांची सुरक्षितता हा पण एक मोठा मुद्दा आहे इथे. याचं फार तुम्ही म्हणाले ते बरोबर मुद्दे आहेत, कारण हे आय टी साठी ओळखलं जातं आणि याचं जगभर नाव आहे. तर इथे मोठा क्राऊड असतो, तर वाहतूक कोंडी होती, हे तुम्ही समस्या सांगितली, मात्र त्यावर उपाययोजना काय करणार आहात? इथे प्रत्येक रस्त्याला, मुख्य रस्त्याला एक उपरस्ता हवा आहे, एलिव्हेटेड रोड हवेत. आणि या संदर्भात माझे पती आदरणीय श्री राम वाकडकर यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांना लिखित दिलं होतं आणि ते त्याच्यावरती ऍक्शन पण ते घेणार आहेत लवकरात लवकर. आणि भविष्यात मी निवडून आल्यावरती त्या गोष्टीचा पाठपुरावा नक्कीच घेणार आहे. नक्कीच, तुम्ही आता निवडून आल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करणार आहात, मात्र तुम्ही आतापर्यंत असे कुठले कामं केले की त्या कामाची दखल घेऊन नागरिकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे? माझ्या प्रभागाचा संपूर्ण विकास होणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा ह्यासारखे उपक्रम राबवलेले आहेत. कुठले? सध्याच आम्ही वाकडमध्ये वाकड ऑलिम्पिक सारखे खेळ आम्ही खेळाचं आयोजन केलं, ऑलिम्पिकचं आयोजन केलं. मग त्याच्या मागचा हेतू एवढाच होता की वाकडमध्ये जर एखादं मूल यशस्वी झालं तर तेच पुढे आपल्या इंडियाला, आपल्या भारताला रिप्रेझेंट करू शकतं ऑलिम्पिक्समध्ये. हाच एक आमचं इंटेन्शन होतं आणि त्या अनुषंगाने तो कार्यक्रम आम्ही आयोजन केला होता. सांस्कृतिक आयोजन पण तुमचे फार चर्चेत राहतात, कारण संपूर्ण देश ज्यांना ओळखतो त्या जया किशोरी पण तुमच्या प्रभागामध्ये येऊन गेल्या. त्या पाठीमागचा हेतू काय होता? मी मगाशी बोलले तसंच, प्रभागाचा सर्वांगीण विकास, आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक सगळाच विकास झाला पाहिजे. त्या अनुषंगाने हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजन केला होता, जेणेकरून आपलं जे भविष्य आहे, आपली जी पुढची पिढी आहे, त्यांच्यावर एक संस्काराचं जतन व्हावं आणि आपल्या संस्कृतीशी जुडलेलं राहावं, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुम्ही राजकारणात याल, निवडणूक लढवावी लागेल, असं काय? नाही, कधीच वाटलं नव्हतं.
पण माझे पती आदरणीय श्री राम वाकडकर हे पहिल्यापासून समाजसेवेमध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने कार्यही करतायत. पण त्यांच्या पाठीला पाठ लावून मी देखील कार्य हे करत कार्य आलेले आहे केलेलं आहे. आणि एक आवड आपोआप निर्माण झाली माझ्यातही ती. आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय तर सार्वजनिक जीवनामध्ये अनेक मतदारांना लोकांना कुतूहल असतं की आपला लोकप्रतिनिधी नेमका काय करतो, याने काय केलेलं आहे, काय शिक्षण झालेलं आहे. तर तुमची काय पार्श्वभूमी आहे शैक्षणिक? मी BA ग्रॅज्युएट आहे फर्ग्युसन कॉलेजमधून, पुण्यातून. माहेर कुठचं तुमचं आणि तिकडची काही राजकीय पार्श्वभूमी? हो, माहेर माझं इथलंच आहे, पुण्यातलंच आहे आणि माझे जे मामा वगैरे होते, मामा, मामी हे पहिल्यापासून राजकारणामध्ये होते. तर बर. त्यांना कुठे ना कुठेतरी मी पहिल्यापासून पाहत आलेली आहे की घरातलं जे पॉलिटिकल क्लायमेट आहे ते मी पाहत आलेली आहे. त्याच्यामुळे मला ती आयडिया आहे आधीपासूनच की एक राजकीय घराणं कसं असतं. तुमचे पती राजकारणामध्ये सक्रिय आहेत, समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांना तुमची कशी साथ लाभलेली आतापर्यंत? ज्या पद्धतीने ते काम करतात त्याच पद्धतीने आज 15 वर्ष झाले आम्ही एकत्रच आहोत आणि त्यांना बघून मलाही प्रेरणा मिळाली की ज्या डेडिकेशनने ते काम करतात, जे क्रेज आहे सतत जनतेसाठी काही ना काहीतरी करत राहणं आणि माझ्या प्रभागाचा विकास करणं, ती जी धडपड आहे ना, ती मला खरं तर फार भावली आणि त्याला मी प्रेरित झाले. रामू वाकडकरांची कुठली गोष्ट तुम्हाला एकदम आवडली, काम करण्याची पद्धत? स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार आधी, असं त्यांचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं होतं का कधी की आपल्याला राजकारणात जावं लागेल, आपण राजकारणात येऊ? खरं तर एक पुसटशी कल्पना होती, कारण की माझं माहेरचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर ते पण थोडंसं पॉलिटिकल आहे आणि पतीलाही समाजसेवेची आवड आहे. तर मला असं वाटतं की जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेल. आता तुम्ही राजकारणात आलात तर मग राजकारणातली कुठल्या अशा पर्सनॅलिटी आहेत ज्या तुम्हाला आवडतात आणि त्यांच्यासारखं तुम्हाला काम करायचंय? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सुषमा स्वराज आहेत. बर. ते मला फार आवडतात. फार त्यांची कुठली अशी कामं तुम्हाला आवडलेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाचा धडाडा लावलेला आहे. जसे ते सत्तेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून त्यांचं एकच वाक्य माझ्या कानात आजही मला आठवते. ते बोलले होते, न खाऊंगा न खाने दूंगा. बर. ते मला फार त्यांचं आवडलं होतं. मग ते ऑपरेशन सिंदूर असेल किंवा अयोध्यामध्ये राम मंदिर असेल, त्याच्यावरती आता सध्या त्यांनी ध्वज लावला. म्हणजे अध्यात्म त्याचबरोबर आपला विकास, ही जी जोडी त्यांची आहे ती मला फार माझ्या मनाला भावलेली आहे. बर. मग तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही याआधी असं काही केलंय का? मोदीजींना तुम्ही फॉलो करता तर? हो. आम्ही आत्ताच विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु आदरणीय किशोरीजी, जया किशोरीजी यांचा मायरा कथा कार्यक्रम 3 दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि अतिशय भक्तिमय असं वातावरण झालं होतं. आणि वाकड, पुनवळे, ताथवडे ह्या प्रभागातले तर आलेच होते सगळे माझे रहिवासी कुटुंबीय, त्याचबरोबर प्रभागाच्या बाहेरचे देखील आले होते. या आयोजना पाठीमागचा काय उद्देश आहे? सगळ्यात पहिला उद्देश तर हा होता की या भक्तिमय वातावरणाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा. त्याचबरोबर आपले जे यंग जनरेशन आहे ते कुठेतरी वेस्टर्न कल्चरकडे भरकटत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर वाईट व्यसनं, वाईट विचार, एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस या सगळ्या गोष्टींमध्ये पण हरवलेलं आहे. तर कुठेतरी ह्या पिढीला, या जनरेशनला संस्कार मिळावे आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं जतन देखील व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेतला होता आणि मला असं वाटतं की आम्ही केला असं म्हणण्यापेक्षा परमात्माने तो करून घेतला आमच्याकडून, असं मला वाटतं. ताथवडे आणि पुनावळेमध्ये पाणी प्रश्न फार मोठा आहे, पाणी टंचाई. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नक्कीच 100% इथे पाण्याचा खूप मोठी समस्या आहे आणि गेल्या जर 2-3 वर्षात पाहिलं तर इथे लोकप्रतिनिधित्व नव्हतं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच ह्याचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या परिसरामध्ये अनेक नागरिकांची अशी मागणी असते की उद्यानं असतील, खेळाचे मैदान असतील, याची संख्या वाढवली पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहे का? हो, नक्कीच. ज्या काही आरक्षित जागा आहे त्याच्यासाठी नक्कीच माझा मानस आहे की इथून पुढे विरंगुळा केंद्र असेल किंवा प्लेग्राऊंड असतील, त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे आणि प्लॅन रेडी आहे तुमचा? हो, प्लॅन रेडी आहे. त्याच्यासाठी माझा विजन पण क्लिअर आहे की काय करायचं काय नाही. जर 16 तारखेला संधी मिळाली तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी संभवतील. नक्कीच. तुमच्या परिसरामध्ये फार केबलचा अस्ताव्यस्त आणि असा पसारा पाहायला मिळतोय, तर त्या संदर्भात काही करणार की नाही?
फार महत्त्वाचा प्रश्न हा तुम्ही विचारला. खरं तर त्याला भूमी अंतर्गत आपल्याला केबल टाकून ते सगळं करावं लागणार आहे. पण या येणाऱ्या काळामध्ये होणार असं? हो, नक्की नक्की करणार. तुमच्या भागामध्ये वाहतूक कोंडीचा एक जटिल प्रश्न आहे. त्या संदर्भात काय विजन आहे तुमचं? काय करायचंय? शिवाजीनगर ते हिंजवडी जी मेट्रो आहे त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महामार्गावरील जे उपरस्ता आहे किंवा सर्व्हिस रोड आहे त्याचा देखील विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर प्रशासनाचा किंवा स्वतःचे जे काही ट्रॅफिकचे समस्या आहे त्याला त्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही स्वतःची वॉर्डन व्यवस्था हो, वॉर्डन तयार व्यवस्था. करण्याचा मानस. हो, तो मानस देखील आहे. आता तुम्ही राजकारणात आलात तर टीका टिप्पणी ह्या त्या सगळ्या गोष्टी चालतात हे तुम्हाला माहिती आहे. तर विरोधकाच्या आव्हानाकडे कसं पाहता? त्यांच्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? विरोधकांचं आव्हान मी मुळात मला वाटतच नाही आणि टीका टिप्पणींकडे तर मी दुर्लक्षच करणार आहे, कारण की आमचं काम बोलतं आणि जेव्हा काम बोलतं तेव्हा जनता आपल्या पाठीशी असते हे मला नक्कीच माहिती आहे. बर. आणि म्हणजे विजयाची खात्री म्हणायची. हो, नक्कीच विजय होणारच. या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना शेवटचा प्रश्न, खरंच तुम्हाला प्रभागासाठी काय करायचंय? ज्या विश्वासाने नागरिक मला मतदान करतील त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल आणि त्याची मी परतफेड माझ्या कामाच्या माध्यमातून करून दाखवेल. प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल हेच माझं ध्येय आणि हेच माझं विजन आहे. आणि आज मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगते की नक्कीच मी आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेन. नक्कीच. तर ह्या होत्या श्रुती वाकडकर, ज्यांनी सांगितलंय की मी तुम्हाला आश्वासन नाही तर खात्री देते की या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ज्या विश्वासाने मतदार माझ्यावर विश्वास टाकतील त्याची दुप्पट परतफेड ही माझ्याकडून होईल असा शब्द त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेला आहे. 16 तारखेला जर त्यांना यश मिळालं आणि 5 वर्ष जर त्यांनी काम केलं तर 5 वर्षानंतर मी तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्या कामाचा लेखाजोखा घेणार आहे की त्यावेळी तुम्ही दिलेले आश्वासन पूर्ण केली की नाही. त्यानंतर आपली दुसरी मुलाखत होईल. तुर्तास वेळ झालेली या मुलाखतीमध्ये थांबण्याची. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.